नमस्कार मित्रांनो. स्टार्ट नाही केलं ना अजून. जय शिवराय, जय खानदेश, हिंदी मातृभाषा. थांब आता, थांबून जा आता. नाही ते आपल्याला करता येत क्रॉप. अरे क्रॉप करायचं नाही, एक मोमेंटम सुरू होऊन जाऊ. बट आज मी तो डिसिजन घेतलाय की मी यूट्यूब चॅनल स्टार्ट करावं आणि कट कर डिलीट. यार एक व्हिडिओ बनवण्यासाठी एवढं स्ट्रगल करावं लागतं, एवढे वेळा टेक होईल का शक्य? कट कर. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव आहे कुणाल आणि आम्ही एक यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे ज्याचं नाव आहे वाईब्स विथ हर्षनाल. हर्षदा जी की माझी वाईफ आहे, ती पण असणार आहे या चॅनलमध्ये आणि आम्ही दोघंजण सोबत व्लॉग बनवणार आहे. आणि आमच्या व्लॉगचा कंटेंट आहे जे की आम्ही जिथं कुठं ट्रॅव्हल करू, त्याच्यानंतर फूड वगैरे जिथं आम्ही टेस्ट करू किंवा ज्या ठिकाणी आम्ही व्हिजिट करू, जिथं जिथं आम्ही एक्सप्लोअर करणार आहेत. त्याच्यानंतर डे टू डे लाईफ जे की आम्ही विकेंड्सला वगैरे जे काही टास्क वगैरे करू, काहीतरी फन फॅक्ट्स वगैरे जे काही असणार आहेत, तर ते आम्ही ब्लॉगिंगमध्ये करणार आहेत. आणि ब्लॉगिंग चॅनल आज सुरू करायचं एक मेन रिझन असं आहे की माझं बऱ्याच वर्षापासून मी विचार करत होतो की ब्लॉग स्टार्ट करावा. ॲक्च्युली मी खूप एक्सप्लोअर केलं आहे, खूप जास्त नाही पण बऱ्यापैकी एक्सप्लोअर केलं आहे. जसं की स्टेट्स वगैरे झाले बऱ्यापैकी आणि त्याच्यानंतर फोर्ट्स वगैरे पण मी एक्सप्लोअर केले आहेत. आणि बऱ्याच वेळापासून मी वेट करत होतो. माझ्या मित्रांनी मला खूप पुश केलं की बाबा तू ब्लॉग स्टार्ट कर. बट ठीक आहे, वेळ गेला आणि आज अजून एक स्टार्ट करायचं एक मेन रिझन म्हणजे आज आहे 28 जुलै. आज आहे माझी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आणि हर्षदा पण बोलली की चला आपण आता फायनली स्टार्ट करूयात आणि आपली जर्नी आपण पण रेकॉर्ड करूयात. आणि त्याच्यानंतर आज 28 जुलै, आत्ता वाजलेत 12 आणि 11 वाजेला आम्ही ही जर्नी शूट करण्यासाठी 11 वाजेला आम्ही एक कॅमेरा आम्ही कॅमेरा ऑर्डर केला होता जो की डिलिव्हरी बॉयने रात्री दिला आहे 11 वाजेला आणि तो अनबॉक्सिंग आम्हाला करायचा होता. आम्हाला वेट केला जात नाही ॲक्च्युली की आता कॅमेरा आला. मला हर्षदा पण बोललेली की आपण संडेला विकेंडला वगैरे आपण अनबॉक्सिंगचा व्हिडिओ वगैरे करूयात. बट म्हटलं माझ्याकडनं वेट होत नाही आहे, अनबॉक्सिंग करायचीच आहे. तर तेच चला आता आपण अनबॉक्स करूयात आणि बघूयात काय काय आलं आहे, काय काय सेटअप आलेलं आहे, आपण कुठं माउंट करू शकतो कॅमेरा. मला ॲक्च्युली मोटो व्लॉग पण असणार आहे, तर मी मोटो व्लॉगमध्ये पण माझ्या हेल्मेटला माउंट करू शकतो, नाही करू शकत वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघूयात. हा जो मी मागवला आहे हा आहे DJIचा DJI Osmo 4 जो की ॲडव्हेंचर कॉम्बो आहे. आणि आता याच्यामध्ये एक लॅटेस्ट पण आहे जो की DJI Osmo 5 Pro. बट मला असं वाटलं की माझा जो काही यूज असणार आहे, माझा यूज, तर त्याच्यासाठी हा DJI Osmo 4 हा इनफ आहे. त्यासाठी मी हा ऑर्डर केला आहे. तर चला बघूयात त्याच्यात काय काय आहे. आणि एक गोष्ट मेन म्हणजे मी काही एवढं अनबॉक्सिंगची व्हिडिओ बनवले नाहीत. टेक्निकली मी काही प्रॉपर तुम्हाला सांगू शकणार नाही, बट काही जेवढं मला माहिती मी तेवढं तुम्हाला सांगणार आहे. आणि एवढं सांगून लवकरात लवकर आम्ही पुढचा व्लॉग आणू. हा संपला की लवकरच दुसरा व्लॉग येणार आहे. तर चला आपण बघूयात की या बॉक्समध्ये काय आहे, कसा असणार आहे कॅमेरा आणि आपल्या जे यूजसाठी आपण आम्ही जो कॅमेरा ऑर्डर केलेला आहे. ॲक्च्युली हा मला गिफ्ट केला आहे हर्षदाने आणि बघूयात माझं गिफ्ट कसं आहे. तर चला बघूयात. तर मित्रांनो हा आहे कॅमेराचा बॉक्स आणि हे त्याच्यासोबत मी जे ट्रॅव्हल केस मागवलं आहे ते. तर आपण बघूयात. सीझरची तर काही गरज नाही आहे कारण त्यांनी पहिलेच अनबॉक्स करून दाखवलं आहे ओपन बॉक्स डिलिव्हरीने. तर आपण बघूयात तर कसा असणार आहे आपला कॅमेरा. ओपन करूयात. तर हा आहे DJI Osmo 4 जो की ॲडव्हेंचर कॉम्बो आहे. आणि त्याच्यामध्ये एक्सटेन्शन रॉड, 3 बॅटरीज आल्या आहेत, बॅटरीची केस आलेली, ज्या बॅटरी केसने आपण बॅटरी चार्ज वगैरे करू शकतो. आणि त्याच्यानंतर हा आहे 12 मेगापिक्सेल आणि त्याच्यासोबत बरेच माउंट वगैरे आले आहेत जे आपण आता ओपन करून तुम्हाला दाखवणार आहे मी. तर चला बघूयात. हे ऑलरेडी सील वगैरे सगळं त्यांनी ओपन करून ठेवलेली आहे. तर आपण बघूयात. हा बॉक्स तुम्ही बघू शकता की जो की पहिले आलेला आहे या साईडला दिसतोय तुम्हाला ॲसेसरीज आणि इकडे Osmo ॲक्शन कॅमेरा 4. तर आपण पहिले कॅमेराच बघूयात. माझ्याकडनं पण वेट होत नाही आणि तुम्हाला दाखवतो कसं असणार आहे. तर हा आहे मित्रांनो आपला कॅमेरा. आपण पहिले सगळे बघूयात काय काय आलेल्या गोष्टी.
सोबत हे असणार आहे कॅमेराचं हे आहे DJIचे स्टिकर्स आणि त्याच्यानंतर हे आहे केस जे कॅमेराची जी बॉडी आहे आउटर बॉडी जी प्रोटेक्ट करेल कॅमेराला. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी माउंट्स पण दिसतं आपल्याला, ते माउंट्स पण आपण बघूयात. सेकंड बॉक्स आहे आपला ॲसेसरीजचा, तो पण आपण बघूयात त्याच्यात काय दिलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 बॅटरीज आहेत जे की तुम्हाला दिसत असेल आता जे लाईट्स ब्लिंक होत आहे. असे 3 बॅटरी हे मी ओपन करून दाखवतो. आणि फायनली आपण कॅमेरा बघतोय ज्याच्यासाठी पूर्ण वेट करत होतो. मी पण पहिली कॅमेरा ओपन करायला पाहिजे होता, बट ठीक आहे ॲसेसरीज केला. तर फायनली हा आहे आपला DJIचा ॲक्शन 4 कॅमेरा ॲडव्हेंचर कॉम्बो. तर तुम्ही बघू शकता ओव्हरऑल. आणि आपण त्याच्या लेन्सवर आणि तर चला आपण स्टार्ट करूया त्याला. त्याच्या पहिले मी तुम्हाला दाखवतो जे की आहे इथं आपण इथं बॅटरीज इन्सर्ट करू शकतो. याच्यात अजून आपण SD कार्ड म्हणजे आपलं मेमरी कार्ड वगैरे इन्सर्ट करू शकतो. त्याच्यानंतर हे क्विक रेकॉर्डिंगसाठी क्विक फोटोज आणि रेकॉर्डिंगसाठी हा स्पीकर दिलेला आहे, स्पीकर प्लस माईक. हे आपलं स्टार्ट बटन आणि इकडं आपण बघू शकतो कॅमेरा चार्जिंगसाठी आणि C टाईप कनेक्शन जे की डेटा ट्रान्सफरसाठी पण आपण यूज करू शकतो आहे. त्याच्यानंतर हे जे केस आहे हे तुम्हाला जसं की बोललो मॅग्नेटिक केस आहे की इथं डायरेक्टली आपण असं हे जरी केला तरी प्रॉपर कॅमेरा फिट होऊन जातो, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर ओके त्याच्यानंतर दॅट्स इट, कॅमेरा स्टार्ट करूयात. कुठं गणला त्या उप्स माय बॅड, बॅटरीच टाकलेली नाही आपण. तर मित्रांनो हा आहे आमचा आता DJI Osmo, जो की एक फॅमिली मेंबर सारखा असणार आहे आमच्यासाठी. आणि आम्ही आमची पूर्ण लाईफची जर्नी पूर्ण तर नाही जाणार याच्यावर, बट जेवढी होईल तेवढी आम्ही याच्याने सगळी शूट करणार आहे आणि तुम्हाला शेअर करणार आहे. आय नो मी एवढा प्रॉपर तुम्हाला अनबॉक्सिंग व्हिडिओ नाही दिला, याच्यातल्या टेक्निकल गोष्टी मी सांगितल्या. तुम्हाला बरेचसे चॅनल्स आहेत जे की म्हणजे मी रिकमेंड नाही करत, बट ते बेस्ट सांगू शकतात याच्याबद्दल टेक्निकल. तर येस ह्या व्हिडिओसाठी एवढंच. तर लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. आणि प्लीज तुम्ही मला सगळ्यांनी सपोर्ट करा, जे की मला कॉन्फिडन्स येईल आणि मी अजून बेस्ट आउटपुट तुम्हाला देऊ शकेल. तर थँक्यू सो मच एवढा वेळ तुम्ही व्हिडिओ बघितला, थँक्यू सो मच. आणि एवढा वेळ बघितला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.